नमस्कार मैत्रिणो, कशा आहेत? मी संगीता. चला मैत्रिणो, आज इथं 7-8 बोऱ्या घेतल्या, त्याची साल काढून घेतलेली आहे मस्तपैकी. आणि ह्या बोऱ्या मी पाण्यात ठेवल्यात. पहा मैत्रिणो, आज आपल्याला खरंच खूप वेगळी रेसिपी करायची. म्हणजे आपल्या घरात एखादी वस्तू जर कमी असली आणि त्याची भाजी जर नाही आता पुरणार, तर मग काय करायचं? मग तिला कशी वाढवायची, मी आज तुम्हाला हे सांगणार आहे. चला, आता इथं मस्त असे बटाट्याचे काप करून घेते. पहा, इथं थोडासा हा बटाटा लाल निघाला आतमध्ये, त्याच्यामुळे त्याला काढून टाकते. हे बाकीच्या बोऱ्या अशा मस्त अशा आपण ह्या चिरून घेऊया. पहा मैत्रिणी, अगदी छान पद्धतीने ह्या चिरून घ्यायच्यात. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, इथं थोडीशी मटकी भिजत टाकलेली होती, कारण की छान तिला मोडे आले होते. मग आता ती सुकावू नाही म्हणून कशी ठेवलेली मी, पुन्हा तिला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून मी तिला पॅक बंद ठेवली. हो का, अगदीच लांबलचक मोड. पहा, अक्षरशः पेराय वांडे मोड झालेले आहेत आणि अक्षरशः ताजी तवानी अशी ही मटकी राहते. आणि आपण जर उघडी ठेवली ती वरनं संपूर्ण मोड सुकतात आपले. चला, आज भाजी अगदीच वेगळी बनवायची, अगदी कोल्हापुरी स्टाईलमध्ये. पहा, इथं कांदा घेतला आहे. हा छोटा कांदा आपल्याला आता चिरून घ्यायचा आहे. मग तो कसा घ्यायचा पहा, तर मस्त असा हा कांदा मी चिरून घेणार आहे बरं. आणि कांदा कसा चिरते, कसा ठेवणार आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. कारण की आजची भाजी आपल्याला कोल्हापुरी स्टाईल मटकी अशी बनवायची. पहा, मग आता ही कोल्हापुरी स्टाईल अशी भारी वाटते ना खायला, जबरदस्त झणझणीत मस्तपैकी. हे बघा, पूर्ण कांदा आपला चिरून झालेला आहे. हा बघा, अशा पूर्ण याच्या रिंगा काढल्यात कांद्याच्या, एकही रिंग तुटलेली नाही मैत्रिणी. चला, इथं वाटणाची तयारी करूया. थोडेसे धने टाकल्यात, 3 आल्याचे तुकडे घ्यायच्यात, ओलं खोबरं, सुक्का असलं तरीही चालेल, पण माझ्याकडं ओलं होतं म्हणून मी टाकलं आहे. भरपूर सारा लसूण, हे बघा. त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे बघा. त्याच्यानंतर अजून एक वस्तू टाकायची, ती म्हणजे जिरी. अर्धा चमचा जिरी टाकलेली. अक्षरशः माहीम असं वाटून घ्यायचं आहे. पहा, माहीम असं वाटून झालेलं आहे, पाहू शकता मैत्रिणी. आता चला पुढची तयारी. गॅसवर कढई ठेवून त्याच्यात 2 पळ्या मी तेल टाकले. तेल अगदीच चांगलं तापले. जिरी मोहरी टाकली, कढीपत्तासुद्धा टाकून दिला आहे, पाहू शकता तुम्ही. कढीपत्ता छान तडतडला की लगेच त्या कांद्याच्या रिंगा अशा टाकून द्यायच्या. पहा मैत्रिणो, किती सुंदर असा कांदा दिसतोय हा. वाटतो का नाही टेस्टी? खरंच खूप छान दिसतोय हा कांदा. आता मस्त हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का. पाहू शकता, पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे. हे बघा, थोडा कांदा परतत आला की लगेच टॅमॅटो टाकायचा आहे. पूर्ण एक टॅमॅटो मी याच्यात चिरून टाकलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि खरंच ह्या रेसिपीला अक्षरशः अशी चव येते ना भारी, कमालीची. आता कोल्हापुरी मटकी म्हणल्यावर आता कोल्हापुरी स्टाईलने बनवायची ना आपल्याला. मग चला, आता हे मस्त असं परतत आलं आहे बघा. कांदा बी अक्षरशः मऊ झाला आहे. एवढ्या कांदा हलवला आहे पण रिंग काही तुटली नाही त्याची बघा. छान अगदी गोल गरगरीत त्या रिंग आहे. त्याच्यानंतर पाहू शकता, इथं कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, मटण मसाला, कांदा लसूण बेडगी मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद, असे मी मसाले घेतले तर हे पूर्ण टाकून दिले बघा. मस्त रंग आला आहे मसाल्याला, काळा एकदम, पाहू शकता. त्याच्यानंतर आपलं हे जे वाटण आहे हे सुद्धा त्याच्यात टाकायचे. पहा, अगदीच थोडकं वाटण आहे मैत्रिणी, जास्तही नाही. पूर्ण हे वाटण आणि मिक्स करून घ्यायचं. पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आणि गॅसची फ्लेम अगदीच लहान ठेवायची बरं का, फास्ट करायची नाही. त्याच्यानंतर मी इथं चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे, पाहू शकता. आता हे संपूर्ण टाकून झालं आहे पहा मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठही टाकायचे. पहा, चवीनुसार मीठ टाकून देऊन पुन्हा आपल्याला ते हलवून घ्यायचे. पहा, अगदीच चांगल्या पद्धतीने मस्त हलवायचं. त्याच्यानंतर आपल्याला आता त्या मिक्सरच्या बाउलमध्ये पाणी घ्यायचे जवळ. लगेच हा बटाटा, स्वच्छ बटाटा करून त्याच्यात टाकून द्यायचा आहे. बटाटा टाकून झाला की लगेच आपल्याला स्वच्छ ती मटकी मोडाची
टाकून द्यायची. पहा मस्त अशी मोडाची मटकी आहे मैत्रिणींनो. अक्षरशः कोल्हापुरी स्टाईलने बनवलेली ही भाजी आहे. थंबील तुम्ही पासाल, त्याच्यामुळं काही तुम्हाला सांगायची गरजच नाही एवढं. आता पूर्ण भाजी आपण मिक्स करून घेऊया. पहा अगदीच 5 मिनटात ही भाजी आपली रेडी होते मैत्रिणी. जास्त वेळ काय लागत नाही आहे तिला. पूर्ण मसाला आणि ती मटकी बटाटा आपण पूर्ण असा मिक्स करून घेतला आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला भाजीमध्ये अक्षरशः 1 ग्लासभरच पाणी वाटायचं, जास्त काय वाटायचं नाही आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यावर 2 मिनिटांनी आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे. पहा मैत्रिणी, भाजी पुन्हा आपल्याला एकदा खालवर करायची आणि एकदा चेक करायचे की आपला बटाटा शिजला आहे का. त्याच्यातला बटाटा अजूनही कच्चा आहे. पुन्हा बारीक गॅस करून आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, कारण की भाजीला जशी भाजी मी टाकली तसा बारीकच गॅस आहे, जास्त मोठा नाही आहे. चला पाहूया एकदा भाजी. पहा मैत्रिणींनो, बटाटा अगदी मस्त असा शिजलेला आहे. भाजी अगदीच रेडी झालेली आहे. एकदा आपण अशी भाजी मिक्स करून घेऊया आणि अगदी छान मस्त अशी सकाळच्या नाश्त्याला टिफिनबरोबर खूप छान भाजी झाली ही कोल्हापुरी मटकी. आवडली तर नक्कीच सांगा मित्रांनो. चला बाय.